हाय गाईज, आज आम्ही चाललो ना आज गणेश विसर्जन बघायला पनवेलला. आणि पनवेलचे गणेश विसर्जन रात्रीचे कसे असतात ते एन्जॉय करूया, जाऊन तिथे बघूया. हाय गाईज, आता आम्ही फायनली पोचलो पनवेलला. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात पोचलेलो आहोत आणि तिथून आता गणेश विसर्जन सोहळा बघायला पुढे जाऊया. माझ्या सर्वात आवडीची मूर्ती, एक नंबर वाटली, एक नंबर मूर्ती आहे. दरवर्षी प्रमाणे याच शैलीचा असतं गणपती.
फायनली आता आम्ही गणेशचा विसर्जन बघून म्हणजे या दाखवून आलो. आता मी तर बोलला का आईस्क्रीम खावायची आहे, तर आता आम्ही चाललो नॅचरल आईस्क्रीम आम्ही आता नॅचरल आईस्क्रीम घेतली. आईस्क्रीम एक चॉकलेट फ्लेवर मिरच्या आवडतीचा आणि माझ्या आवडतीचा सीताफळ. तुम्ही कुठची टेस्ट केली होती कमेंटमध्ये सांगा. नॅचरल आईस्क्रीम घेतली, पण खावाला आलता काटाला तिथं बसून कसा तरी वाटत होता. एकमेक थोबाराक बघत होती सगळी, तो काय खाते यो काय खाते. तर आता मग डायरेक्ट आम्ही तिथे हाताने घेतली डिश आणि डायरेक्ट आलो आता आपल्या वडाले तलावला. येऊन मस्त की आता इथं बसून आरामशीर उरण नाक्यावर आपले उरण नाका इथं गणेश विसर्जन सगळे पनवेलचे जेवढे पण गणपती आहेत ना ते सगळं उरण नाक्याचे इथंच विसर्जित करतात. ते तुम्ही बघू शकता आणि बघूया, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते मी कसं प्रकारे विसर्जन करतात ते. हे बघा आता ही क्रेन लागली, ही क्रेन त्याच्या साईडने ते इथं यात ठेवतात मोठं गणपती आणि त्यातून नंतर मग पुढे जाऊन विसर्जन करतात. आता हे छोटे गणपती घेऊन चालले, बघूया. बघा हे छोटे 10 दिवसाचे गणपती आपले पोलीवाल्याचे पोली बांधव आपल्या होडीत घेऊन चालत. आणि इथून क्रेनच्या साह्याने हे सगळं मोठे गणपती घेऊन जातात क्रेनच्या साह्याने. ते पट्ट्या लावल्या ते पट्ट्या उचलून इथे याच्यावर ठेवतात आणि पूर्ण इथे एक खोल आहे. पूर्ण ही जागा आहे नाही, इथे खोल असतं. इथे मी बोटाच्या साईड दाखवतो, इथं खोल आहे असतं. ते खोलीत जाऊन ते विसर्जन करतात. बघूया आता पुढं आपण अजून पुढं गणपती आहेत होडीत घेऊन चाललं, ते दाखवायचा प्रयत्न करतो. बघूया. आता बघा ही मोठी मूर्ती आली, मोठी मूर्ती आणली बघा उचलून. आता त्याला ते याच्यावर ठेवतील आणि बघा कसली मूर्ती आहे बघा. आता फायनली आम्ही घरी पोहोचलो. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अशाच व्हिडिओ माझ्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन.